नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई काहीतरी विचार करत त्यांच्या खोलीत बसलेले असतात. त्याचवेळी तिथे अंताजी फोनवरती बोलत येतात आणि ते फोनवरती म्हणत असतात की अरे जा रे, अरे याला काही जिंकणं म्हणतात का, अरे रडीचा डाव खेळणाऱ्याच्या अंगावर थुंकतसुद्धा नाही अंताजी, असं म्हणून ते फोन ठेवून देतात. आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात की हे बघ आनंदी, खेळताना 3-5 करतो, रडीचा डाव खेळतो, टेबल फिरव्या कुठला. मात्र मोठ्या बाईंचं अजिबात अंताजींच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तेव्हा अंताजी मोठ्या बाईंना विचारतात की आनंदी, मी एवढा अखंड तांडव करतो आणि तुझं लक्ष नाही आहे. यावर मोठ्या बाई रागाने अंताजींकडे बघायला लागतात. यावर अंताजी म्हणतात की जाऊ दे बाबा, एरवी तुम्ही खेळायचं म्हटलं की भस्कन अंगावर येते आणि आज काहीच बोलत नाही आहे. बरं आहे ना, मांजर आडवी जात नाही आहे, तेव्हा घ्या खेळून, असं म्हणून ते खुश होऊन जायला लागतात. तितक्या तिथे प्रेमनाथ येतो आणि अंताजींना बघून घाबरून जायला लागतो. तेव्हा अंताजी म्हणतात की आला बोकांडे बसायला आणि म्हणतात की काय फुकट खाऊ जावई कुठे. यावर प्रेमनाथ म्हणतो की नाही, आम्ही ते आपलं सहजच. यावर अंताजी म्हणतात की ए भीक माग्या, काय रे आम्ही करतो, नीट बोल ना. मी यावर प्रेमनाथ म्हणतो की मी ते आपलं सहजच आलो होतो. मग यानंतर अंताजी तिथून बडबड करत निघून जातात. आता अंताजी निघून गेल्यानंतर प्रेमनाथ हळूच मोठ्या बाईंना म्हणतो की टेबल फिरलेला दिसतोय आज यांचा. मात्र मोठ्या बाई प्रेमनाथशी सुद्धा काहीच बोलत नाही. प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई, ते थोडंसं काम होतं आज ना, आमच्या हाताला खूप मोठा जॅकपॉट लागलाय. आणि तो खिशातून पैसे काढत म्हणतो की पुरे 20,000 रुपये. हे ऐकून मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघायला लागतात. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, 1-2 हजाराचे डाव नसतोच खेळत आपण. मोठ्या बाई मात्र प्रेमनाथकडे बघतच असतात. तेव्हा प्रेमनाथ विचारतो की सासूबाई, असं काय बघताय हो, तुम्हीच आम्हाला चॅलेंज केलं होतं ना, महिन्याला 50,000 रुपये आणून दाखव. ते चॅलेंज पूर्ण केले या विंजे सरकारांनी. 50,000 रुपयांची सुपारी घेतली कीर्तनाची. आता मोठ्या बाई पैसे हातामध्ये घेऊन पैशांकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की जरी कीर्तन व्यंकट महाराज आणि इंद्रायणी करणार असले ना, तरी हे पैसे फक्त इंद्रायणी वाडीकरच्या नावावर आले आहेत, फक्त इंद्रायणी वाडीकरच्या. तिच्या एकटीच्या कीर्तनाची सुपारी 50,000 आहे आणि 20,000 ॲडव्हान्स. सासूबाई, ही पोरगी ना हिरा आहे, हिरा. तुम्ही जितकं घासाल ना तितकं उजळेल. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू व्यंको महाराजांना विचारते की तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही आहे का. तर व्यंको महाराज म्हणतात की खरंच अगं, मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. आणि ते शकुंतलाला विचारतात की शकुंतला, कीर्तनासंदर्भात विचारपूस करायला कोणी आलं होतं का गं. शकुंतला सांगते की नाही हो, म्हणजे घरी कोणी नाही आलं. तेव्हा इंदू सांगते की ते सदानंद काका आले होते, ते दाजींशी कीर्तन ठरवण्याबाबतीत बोलत होते. हे ऐकून व्यंको महाराज थोडेसे आश्चर्यचकित होऊन विचारतात की जावई बापूंशी, आणि रागाने म्हणतात की म्हणजे परत एकदा जावई बापूंनी परस्पर, असं म्हणून व्यंको महाराज थोडेसे विचारात पडतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ अभंग म्हणण्याचा प्रयत्न करत असतो. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे, आणि त्याला पुढचं काही आठवत नाही. त्याचवेळी तिथे व्यंको महाराज येतात आणि अभंगाची पुढची ओळ म्हणायला लागतात. तेथे माझी हरिवृत्ती राहो आणिक न लागे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. यावर प्रेमनाथ म्हणतो की वा, पुढची ओळ सांगा ना, पुढची ओळ. तेव्हा व्यंको महाराज सांगतात की तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. हे ऐकून प्रेमनाथ म्हणतो की अहो, केव्हाचा प्रयत्न करत होतो चुलत सासरे बुवा, दिग्रजकरांकडे राहून ना मला या सगळ्यांची आवड निर्माण झाली. मी ठरवले बरं का की नसते धंदे सोडून ना कीर्तनाच्या मागे लागायचं, हरी करायचं. यावर व्यंको महाराज हसत प्रेमनाथला म्हणतात की म्हणूनच कीर्तनाची सुपारी घेतली का तुम्ही. हे ऐकून प्रेमनाथ खूप घाबरतो आणि अडखळत म्हणतो की आता करता करविता तो आहे, आपण मात्र निमित्त ना. ते काय झालं, ते सदानंद बुवा आले होते, ते म्हणाले की त्यांना शाळेची इमारत उभारायची आहे, म्हणून म्हटले की बालकीर्तनकार इंद्रायणीचं कीर्तन ठेवायचं आहे. आता लोकसेवेमध्ये आपला हातभार लागला पाहिजे की नाही. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की तेही खरंच आहे म्हणा, पण ते नेमके तुम्हालाच येऊन कसे काय भेटले हो, म्हणजे तुम्ही ठरवता का कीर्तन. प्रेमनाथला काही सुचत नसतं. तो घाबरत म्हणत असतो की नाही, ते तुम्ही नव्हता ना घरी, मी होतो योगायोगाने. व्यंको महाराज म्हणतात असे योगायोग फार घडतात बुवा तुमच्यासोबत. आता प्रेमनाथ म्हणतो की करता करविता तोच आहे ना, निमित्त मात्र आपण. हे ऐकून व्यंको महाराज म्हणतात की हां, हे आहे मात्र खरं, आणि कळवून टाका त्यांना. हे ऐकून प्रेमनाथ खूप खुश होतो आणि म्हणतो की कळवून टाकू, कळवतो. आता व्यंको महाराज म्हणतात
म्हणतात की कीर्तन करायला जमणार नाही असं कळवा. हे ऐकून प्रेमनाथ खूप शॉक होतो आणि म्हणतो की चुलत सासरे बुवा, पण मी तर ते व्यंको महाराज म्हणतात की याआधीही मी तुम्हाला सांगितलं होतं की कीर्तन संदर्भातला कुठलाही निर्णय मला न विचारता परस्पर घ्यायचा नाही. फार पटकन विसरता हो तुम्ही. असं मी काही कामासाठी बाहेरगावी चाललोय, तिकडून आलो की मग पाहू. आणि ते तिथून जायला लागतात आणि थोडंसं थांबतात आणि म्हणतात की बरं का जावई बापू, बाकी काही नाही जमलं ना तर किमान एवढं तरी करा की 2 वेळा विठुरायाच्या पायावर डोकं ठेवत जा. पण मनापासून काय आहे तुमच्या मनातील भाव त्याला कळला ना की तुम्हाला हे अभंग शिकणं ना सोपं जाईल. रामकृष्ण हरी. असं म्हणून व्यंको महाराज तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू आणि आदू अभ्यास करत असतात. आता इंदू आदूला म्हणते की ऐक ना आदू, मी काय म्हणते. यावर आदू म्हणतो की मी काय म्हणते, आज तुझं हेच चालू आहे ना, तू अभ्यास करते ना मला करू देते. यावर इंदू म्हणते की तू नाही सांगत का मला गोष्ट. सांगतो ना, यावेळेस माझ्याकडे खूप भारी गोष्ट आहे, ऐक. आता आदू म्हणतो की अगं तुझ्या सगळ्याच गोष्टी भारी असतात, ही लास्ट आहे एकदम फायनल. आता इंदू आदूला सांगते की तुला तो 6वीतला गोट्या माहिती आहे का, महाले मास्टर त्याला रोज कोंबडा करायच्या वर्गाच्या बाहेर. हे ऐकून आदू खूप घाबरतो आणि म्हणतो की नाही इंदू, ती गोष्ट नको काढूस, मला ना अभ्यास करू दे आणि आपण अभ्यास करूया, नाहीतर उद्या महाले मास्तर आपल्या दोघांना कोंबडा करायचे. आता इंदू म्हणते की बरं, आता दुसरी गोष्ट सांगते. मी आणि व्यंको महाराज ना कीर्तन सेवेला जाणार आहे. चांगलं 2-3 दिवसाचा दौरा आहे बघ. त्याचवेळी तिथे व्यंको महाराज येतात आणि इंदूचं बोलणं ऐकत असतात. इंदू आदूला सांगते की नवं गाव, नवं कीर्तन, मज्जाच मज्जा आहे माझी. आता व्यंको महाराज इंदूजवळ येतात आणि म्हणतात की इंदू, आपण ते कीर्तन सेवेला. तितक्यात इंदू म्हणते की जाणार आहे ना, हेच सांगत होते मी आदूला. आपण एक काम करायचं का, आपण आदूला पण घेऊन जायचं. आता तिथे शकुंतला सुद्धा आलेली असते. व्यंको महाराज इंदूला काहीच बोलत नाही. त्यावर इंदू थोडीशी नाराज होते आणि म्हणते की आपण दोघंच जायचं का. व्यंको महाराज म्हणतात की नाही. इंदू म्हणते म्हणजे आपण जायचंय की नाही कीर्तनाला. व्यंको महाराज म्हणतात की नाही, आपण कीर्तन सेवेसाठी नाही जाणार आहोत. काय आहे, मला जरा बाहेरगावी कामासाठी जावं लागतं, त्यामुळे आता ही कीर्तन सेवा करणं शक्य नाही. हे ऐकून इंदू नाराज होते आणि म्हणते की व्यंको महाराज, मी सुद्धा तुमच्यासोबत निगोजकर महाराजांकडे येऊ आणि मग आपण तिथूनच जाऊ कीर्तन सेवेसाठी. व्यंको महाराज तिला समजावत म्हणतात की बाळ इंदू, तिथे खूप गडबड असणार आहे, शक्य नाही आहे ते, नाहीतर कीर्तन सेवेला मी कधी तर नाही म्हटलं असतं का. इंदू म्हणते अहो पण व्यंको महाराज. तितक्या सुशीला इंदूला आवाज देते. मग इंदू आतमध्ये निघून जाते. आता आदूसुद्धा इंदूच्या पाठी निघून जातो. शकुंतला व्यंको महाराजांना म्हणते की असं का केलं तुम्ही. अहो तुम्ही नाही तर ती तरी गेली असती की कीर्तनाला. तुम्हाला माहिती आहे ना तिला कीर्तन किती आवडतं. व्यंको महाराज म्हणतात की सगळं मान्य आहे शकुंतला मला, पण तुला कळत कसं नाही आहे, ही कीर्तन सेवा नाही आहे, हे जावई बापूने आणलेली कीर्तनाची सुपारी आहे. आपण कीर्तन भक्तीसाठी करतो, पैशासाठी नाही आहे. इंदूला आता लहान वयामध्ये या अशा चुकीच्या विचारांची बाधा होऊ नये यासाठी करतो हे सगळं. यानंतर रात्री आपण पाहतो की सर्वजण गाढ झोपलेले असतात. अंताजींना अचानक जाग येते आणि ते बाजूला बघतात तर बाजूला मोठ्याबाई नसतात. मग अंताजी इकडे तिकडे बघायला लागतात तर मोठ्याबाई खिडकीतून एकटक बाहेर बघत उभ्या असतात. अंताजी मोठ्याबाईंना म्हणतात की आनंदी, रात्रीच्या 3 वाजले आहेत, भूतासारखी काय जागी आहेस. मोठ्याबाई म्हणतात की तुम्ही झोपा, चांगला दिवस डोक्यावर येईपर्यंत झोपून राहा, लाडक्या गादीवर घोरत पडा. अंताजी हसत म्हणतात की वेळी झाली आहेस का तू, एवढ्या थंडीमध्ये खिडकी उघडी ठेवून तिथे उभी आहेस तू. असं म्हणून ते झोपून जातात. यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की व्यंको महाराज निघालेले असतात. शकुंतला त्यांना म्हणते की पोहोचलात की फोन करा. व्यंको महाराज म्हणतात की एक महत्त्वाची गोष्ट, इंदूची आणि तुझी काळजी घे. मी आता विठुरायाच्या मंदिरामध्ये जातो, त्याचं दर्शन घेतो आणि निघतो. असं म्हणून ते निघून जातात. आता तितक्या समोरून इंदू आणि आदू येतात. इंदू विचारते की महाराज तुम्ही निघालात आणि परत कधी येणार आहात. व्यंको महाराज सांगतात की काम झालं की 4-8 दिवसामध्ये येईल. इंदू म्हणते की 8 दिवस नको, 4 दिवस बस. व्यंको महाराज म्हणतात की जशी विठुरायाची इच्छा असेल तसं, आणि म्हणतात तुम्ही दोघेही काळजी घ्या. मग ते दोघेही एकमेकांची व्यंको महाराजांकडे तक्रार करायला लागतात की हा अभ्यास करताना खूप बोलतो, ही अभ्यास करताना खूप बोलते. व्यंको महाराज इंदूकडे बघून म्हणतात की काय आहे. गणिताचा रिझल्ट लागल्यापासून इंदूची चिडचिड जरा जास्तच वाढली आहे. त्यावर इंदू थोडीशी शांत होते आणि म्हणते की तुम्हाला माझे गणिताचे मार्क्स कळले का. व्यंको महाराज म्हणतात की हो कळले ना. इंदू म्हणते की काय काय वेळेला गणितं फसतात ना. व्यंको महाराज म्हणतात की पण यावेळी काय झालं आहे, अभ्यासाची जोड कमी पडल्यामुळे गणिते जास्तच फसली आहेत. पण इंदू बाळा, आता मात्र गणिताचा अभ्यास करावा लागेल, विशेष लक्ष देऊन करावं लागेल तुला. इंदू म्हणते की हो, आता रोजच्या रोज मी गणिताचा अभ्यास करणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की अंताजी
मोठ्या बाईंना सगळीकडे शोधत असतात. ते शकुंतलाला आवाज देऊन विचारतात की आनंदी कुठे दिसली का? तेव्हा शकुंतला नाही म्हणून सांगते. अंताजी सांगतात की सगळीकडे बघितलंय आणि ते आदूला आणि नारायणीला सुद्धा आवाज देऊन विचारतात की आईला कुठे पाहिलंय का? पण सर्वजण नाही म्हणून सांगतात. इंदूसुद्धा म्हणते की मी नाही बघितलं मोठ्या बाईंना. सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. अंताजी घाबरून म्हणतात की मग गेली कुठे ही? आणि म्हणतात की सकाळपासून शोधतोय तिला, मी कुठेच दिसत नाही आहे, कोणीच कसं बघितलं नाही? शकुंतला म्हणते की भाऊजी अहो मंदिरामध्ये असतील. अंताजी म्हणतात की 10 वेळा बघितलंय मंदिरामध्ये, नाही आहे तिथे. सगळ्यांनी मला तेच सांगितलं आहे आणि आता तू पण तेच सांग. आदू अंताजीकडे बघून म्हणतो बाबा तुम्ही एवढं का चिडताय? अंताजी थोडा विचार करतात आणि म्हणतात की पोपटरावचं तर टेन्शन नसेल ना घेतलं आनंदीने. काल रात्री टेन्शनमध्ये वाटली ती आणि त्यांना आठवतं की मोठ्या बाई रात्री खिडकीतून बाहेर बघत उभ्या होत्या. शकुंतला म्हणते की भाऊजी म्हणजे ते पोपटरावांचं प्रकरण आपल्या मोठ्या बाईंनी उघड पाडलं ना, मग त्या पोपटरावांनीच मोठ्या बाईला काही केलं नसेल ना? हे ऐकून सगळेच खूप घाबरतात. आता इंदूला आठवतं की इंदूने मोठ्या बाईंबद्दल सर्वांना सांगितलं होतं की मोठ्या बाईंनं कसं त्यांना पाठिंबा दिला आणि सर्व प्लॅन त्यांचाच होता. ते आठवून इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.